प्रश्न असा पडलेला आहे की त्यांच्या समोर पाण्याचं आंदोलन करायचं तरी कसं? तुम्ही रिकामी बाटली घेऊन गेलात, काय भरून देतील तुम्हाला? हे महिलांना मान्य आहे? कदाचित स्पीड ब्रेकर लगेच टाकून देतील एका दुकानाच्या बाहेर, पण दुकान देखील स्वतःच करून घेतील. हे पुरुषांना मान्य आहे? आज गंमतीचा भाग बाजूला सोडा, पण दुर्दैव असं आहे की ह्या शहरावर, छत्रपती संभाजीनगर शहरावर प्रेम करणाऱ्या या सरकारमध्ये कोणी नाही, आपलं मानणाऱ्या या सरकारमध्ये कोणी नाहीये. ह्या शहराचा विकास करण्यासाठी असेल, समाजकारण करण्यासाठी असेल, म्हणजे खरोखर अंबादासजी तुम्ही आणि सगळेच मंचावर बसले, खेडे साहेब आपण असेल, सगळेच जे शिवसैनिक आहेत, शिवसैनिक बोलल्यानंतर शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, कारण 20% राजकारण हे तुम्ही खरं करून दाखवलेले आहेत. कारण हे आंदोलन स्वार्थासाठी नाही, काही लगेच कुठच्या निवडणुका येत नाहीत. कुठच्याही, आता आपण पाहतोय केंद्राच्या निवडणुका होऊन गेल्या, राज्याच्या निवडणुका होऊन गेल्या, एखाद्या महिन्यात कुठच्याही निवडणुका येत नाहीत. हे कुठच्याही स्वतःसाठी तुम्ही आंदोलन करत नाही, स्वतःचं कुठेही मोठं होर्डिंग पाहिलं नाही. हे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.